ठाकरे गटाच्या 2 आमदारांकडून पुण्यात ओमराजे निंबाळकरांची भेट। आमदार कैलास पाटील आणि वरुण सरदेसाईंकडून मनधरणी। ओमराजे निंबाळकरांना पक्षातच राहावे यासाठी प्रयत्न। ओमराजे निंबाळकर आज कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणार। हत्याकांडाच्या निकालानंतर शिवसेना प्रवेशाबाबत चर्चा करणार। राजे निंबाळकर निर्णयावर ऑपरेशन टायगरचं भवितव्य अवलंबून। ऑपरेशन टायगरचा पहिला फोटो समोर। शिवसेना राष्ट्रीय समन्वयकाच्या सोबत ठाकरेंचे शिलेदार। फोटो 4च खासदार दिसत असल्यानं चर्चांना उधाण। भाजपाकडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर। मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना भाजपात विलीन करण्याची अट। ॲडव्होकेट असीम सरोदे यांचा खळबळजनक दावा। गद्दार आता सुनामीत वाहून जाणार। उद्धव ठाकरे यांचा बंडखोरांवर पुन्हा घणाघात। उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात। 22 जून ते 10 जुलैपर्यंत अधिवेशन चालणार। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य मंत्रिमंडळाची बैठक। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची बैठक। वडेट्टीवार, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव उपस्थित राहणार। सत्ताधाऱ्यांना कोणत्या मुद्द्यांवर घेरायचं यावर चर्चा होणार। परभणीत मंदिराचा सभामंडप कोसळून 7 भाविकांचा मृत्यू। मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत। मुख्यमंत्र्यांकडून दुर्घटनेवर शोक व्यक्त। चाकण शिक्रापूर मार्गावर पिकअपचा अपघात। भरधाव वेगामुळे चालकाचं नियंत्रण सुटलं। अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। महाराष्ट्रासह देशभरात आज नीटची पुनर्परीक्षा। प्रशासनाची जय्यत तयारी। परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याचं आव्हान। नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आज मेगा ब्लॉक रद्द। विद्यार्थ्यांना परीक्षेला पोहोचण्यास अडचणी येऊ नये म्हणून निर्णय। 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक नसल्यानं दिलासा। मुंबईकरांचे सलग 3ऱ्या दिवशी हाल। संप मागे घेण्यास बेस्ट कर्मचाऱ्यांचा नकार। मुंबईसह ठाण्यात पावसाच्या सरी। उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा। मृग नक्षत्र संपत आलं तरी पावसाची हुलकावणी। हिंगोलीत पेरणा खोळंबल्यानं शेतकरी चिंतेत। तलावांनी तळ गाठल्यानं पाणी टंचाईची ही समस्या। संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना। 700 किलोमीटरचा पायी प्रवास करत दिंडी आषाढी एकादशीला पोहोचणार। पवनराजे निंबाळकर हत्याकांडात सर्व आरोपी निर्दोष, तर पोलिसांवर गृहमंत्र्यांचा दबाव। ओमराजे निंबाळकरांचा गंभीर आरोप। जागतिक योग दिन देशभरात उत्साहात साजरा। पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोलकात्यात योग अभ्यास, तर गृहमंत्री अमित शाह यांची अहमदाबादेत योग साधना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं जुहू बीचवर योगासन। सशक्त आणि निरोगी समाज घडवण्यासाठी योगविद्येचा अधिकाधिक प्रसार होणं आवश्यक। फडणवीसांची प्रतिक्रिया। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना विशेष सहाय्य। पडीक जमीन देऊन सामाजिक बांधिलकी जपणार।